तुम्ही पहिल्यापासून माझं नाचवता हे सॉन्ग किती वर्षापासून नाचवताय तरी पण? तर मित्रांनो, आता जे तुम्हाला बाबा दाखवले ना ते नाचवणार आहेत महादेवाचं सॉन्ग. तर मला खूप जास्त पर्सनल एक्साइटमेंट आहे की त्यांचं सॉन्ग मला बघायचं होतं. तर मित्रांनो, बोहाड्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही सांबळ आहेत. ह्या सांबळावरती पूर्ण बोहाडा जो आहे तो आपला वाजवला जातो आणि गाजवला जातो. तर हॅलो नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नयन कांबळे स्वागत करतो तुमच्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण आलो आहे सायवनच्या बोहाड्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्याकडे दरवर्षी सायवनचा बोहाडा भरत असतो आणि सौभाग्याने ह्या वर्षी मला ह्या बोहाड्यामध्ये येण्याची संधी मिळाली आणि वेळ भेटलेला आहे. तर आलेलो आहे आपण बोहाड्यामध्ये आणि बघू शकता येतात तिथं पोरं वगैरे खेळत आहेत मस्तपैकी. आणि बोहाड्याचं वैशिष्ट्य जे आहे ना मित्रांनो, बोहाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की बोहाडा हा सोंगांचा सण आहे आपला. आणि जवळजवळ ह्या सायवनचा जी लिस्ट मी बघितली तर सायवनमध्ये जवळजवळ 46 ते 47 सॉंग आहेत जी त्यांचे काढली जातात, नाचवली जातात. आणि प्रत्येक सॉंग वेगवेगळा माणूस नाचवत असतो, प्रत्येक सॉंगाचं वेगवेगळं वैशिष्ट्य असतं. आणि बोहाडा हा आपल्या पूर्वजांनी जे आपले आदिवासी पूर्वज होते त्यांनी पूर्वीपासून हा एक गाव उत्सव होता आणि तो भवानी मातेसाठी आयोजित केला जात होता. त्यांना भवानी मातेचा किंवा नवस असेल, नवसपूर्ती असेल किंवा वंदन असेल किंवा एक गावाचं मनोरंजन असेल, तर ह्या उद्दिष्टाने हा पूर्वीपासून बोहाडा केला जाता. आज कालाप्रमाणे बोहाडा कमी झालेला आहे. बोहाड्याचं वैशिष्ट्य जरी चांगलं असलं, बोहाड्याचं वैशिष्ट्य जरी खास असलं तरी पण बऱ्याचशा ठिकाणीचे जे बोहाडे होते ते पहिल्यासारखे राहिलेले नाहीत आणि बोहाडे आता कमी बघायला भेटतात आपल्याला. पण तरी जे गाव बोहाडे उत्सव करतात, जे बोहाडे साजरा करतात, तर ते बोहाडे खूप चांगल्या पद्धतीने आपले आदिवासी परंपरा दर्शवतात आणि ती परंपरा खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर जपली जात आहे त्या गावांच्या स्वरूपाने. तर चला निघूया आपण आणि आज बोहाडा बघूया आणि तिथली सॉंग दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, बघू शकता हे जे गणपतीचं सॉन्ग आहे ते एवढं छोटूसं चिमुकलं सॉन्ग नाचवत आहे आणि एवढं सगळं मोठं मुकुट ते नाचवत एक पूर्ण फेरा करून आणि हा चिमुकला सॉन्ग नाचवतोय आपला. आणि ह्या सांबळांच्या तालावर आणि ह्या फक्त दोन ज्या बोळ असतात ज्या तुम्हाला उजेड दिसतोय, ह्या उजेडाच्या माध्यमातून हे सॉन्ग तिथपर्यंत नाचत जातं. ह्या फक्त उजेडाच्या आधारावर आणि तिकडनं नाचत नाचत इथे येतात. तर हे जे समोर बोळ पकडले जातात त्याचं वैशिष्ट्य तेच आहे की ते समोर जे सॉन्ग आहे त्याला डायरेक्शन देण्याचं काम जे आहे ते ह्या दोन बोळी करतात. बरोबर ना काका? त्याला उजेडाखाली नेता ना तुम्ही, बरोबर. तर मित्रांनो, आता जे सॉन्ग आहेत ना ते एकत्र 3-4 सॉन्ग आहेत, बरोबर ना? 5 सॉन्ग आहेत. 5 सॉन्ग आपल्याला आता एकत्र बघायला भेटणार आहेत. काका नाव सांगा आम्हाला सॉंगांची. पहिला आंब्याच्या दिसले पालवी ते आंबा पालवी मूळ पाटी इकडून आहे त्या आणि ते नाऱ्या शारजा आणि गणपती म्हणजे ती आता 5 एकत्र. ओके. तर हे समोर जे नाचत आहेत ते आंबा पालवी आहे, जे आंब्याचे पालवी लावलेले आहे त्याने. त्याच्या मागे सारजा आहे आणि सारजा जिथे ते मोर दिसतोय तुम्हाला ना ती सारजा आहे. आणि त्याच्यानंतर इकडनं हे एक सॉंग आहे आणि तिकडनं एक सॉंग आहे. घेतो मी, बरोबर. समोर सॉन्ग दिसतंय हे सारजा सॉन्ग आहे मित्रांनो. आणि त्याच्या पूर्ण समोर जे हे नारायण बोलतात त्यांना. मित्रांनो, बोहाड्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही सांबळ आहेत. ह्या सांबळावरती पूर्ण बोहाडा जो आहे तो आपला वाजवला जातो आणि गाजवला जातो. ह्या सांबळांच्या तालावरती समोर जे आपली सॉंग होते ती सगळे नाचत असतात. काका वाजवणार कुठलं तुम्ही? चंद्रनगर. किती बोहाडा केलं? काय बोहाडा? वर्षातून आमचे 6 बोहाडे होतात. फिक्स राहतात काय 6 बोहाडा?
म्हणजे दरवर्षी तुम्ही जातात त्या बोहाड्याला. आता कुठला करून आला? आता पहिला चंद्रनगर झाला, चंद्रनगर, त्याच्यावर वांगणपाडा, पैशेरा, मोखाडा, बरोबर म्हणजे ज्या ठिकाणी आमचा नंबर आहे बरोबर म्हणजे आवडीने बोलवून घेतात. तर मित्रांनो एक वैशिष्ट्य असते की जे बोहाडा करणारे जे हे कलाकार आहेत, हे जे वाद्य वाजवतात ह्यांना बोहाडीच्या प्रत्येक सॉंगाचा चाळा राहतो, बरोबर ना? जे आपण वेगवेगळं सॉंग बघतो तर प्रत्येक सॉंगाचा वेगवेगळा चाळा असतो आणि ते चाळ्यावरती ते सॉंग नाचवलं जातं. जवळजवळ 100 मीटरचा डिस्टन्स आहे. हे बोहाडेले कसे म्हणजे 52 मूर्ती असते. बरोबर. कधी एखादा मधी कोणी नाटक पार्टा नटतो, बरोबर, ते आमच्याकडे कला आहे. बरोबर. बोहाडेमध्ये सर्व काही कलाकार असतात. आपल्या आदिवासी परंपरा, होडकी असतो, बरोबर, तेव्हा ती चारणी डोकी आग घेऊन नाचणारा, बरोबर, किंवा शिवशंकर महादेव हा पण काही लोक म्हणजे आवडीने आदिवासी परंपरा नाचतात. सगळे कार्यक्रम आमच्या हातून होतात. आज मित्रांनो बघायला गेले तर पूर्वीच्या काळात गावोनगावी बोहाडा व्हायचा, पण आज कुठे ना कुठे बोहाड्याचं वैशिष्ट्य कमी होत चाललेलं आहे आणि बोहाडा कमी होतात. जिथे प्रत्येक गावामध्ये बोहाडा केला जात होता तिथे आज 4-5 गाव मिळून एक बोहाडा होतोय. तर ही संस्कृती आहे आपली आणि ह्या संस्कृतीचं खूप चांगल्या पद्धतीने जतन केली जात आहे. आपल्या सायवन गावामध्ये आज आपण तो बोहाडा बघण्यासाठी आलो आहे. तर 100 मीटरचा डिस्टन्स आहे. इकडनं एक सॉंग काढला ते 100 मीटरपर्यंत तिथंपर्यंत नाचत जातं आणि तिकडनं परत 100 मीटर आहे तर मग इकडं परत नाचत येतं, बरोबर ना? इकडून जाऊन येतं. तर असं हे आपला बोहाडा सण आहे. तर चला बघूया अजून पुढील जे सॉंग आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे व्हिडिओच्या मध्ये. तर मित्रांनो आता आलंय ते हनुमानाचं सॉंग आणि आता आपण बघणार आहेत हनुमानाचं सॉंग. आणि वाजन जे आपले वाजवणारे आहेत ते वादन वाजवण्यासाठी तयार आहेत आणि बघू शकतो. तर मित्रांनो हा जो बोहाडा जो उत्सव आहे ह्याच्यामध्ये यंग पिढीला बघण्यासाठी भरपूर सगळ्या गोष्टी आहेत आणि आपलं कल्चर बघायला भेटतंय, आपली संस्कृती बघायला भेटते. पण ती संस्कृती जपवण्याचं जे काम करत आहेत ते आपल्या यंग पिढीचंच आहेत. पण त्याच्यासोबत हे काकासारखे जे माणसं आहेत त्यांनी ही संस्कृती अजूनपर्यंत आपल्यासाठी जतन करून ठेवलेली आहे आणि आपल्यासमोर सादर करण्यासाठी ते अजूनही उभे आहेत. अजूनही त्यांनी पोशाख नटलेला आहे. आणि काका कोणता सॉंग आहे तुमचा? महादेव सॉंग. तर तुम्ही पहिल्यापासून माझं नाचवत आहे सॉंग? किती वर्षापासून नाचवत आहे तरी पण? महादेवाचं. तर मित्रांनो बघू शकता हे जे सॉंग तुम्हाला दिसते काकांच्या हातामध्ये हे महादेवाचं सॉंग आहे आणि हे सॉंग नाचवत हे सॉंग डोक्यावर घेऊन जवळजवळ आपण 100 मीटरचा जो अंतर आहे तो इकडून 100 मीटर आणि तिकडून 100 मीटर असं टोटल 200 मीटरच्या अंतरावर हे सॉंग कंटिन्यू नाचवत जायला लागतं. वजन सॉंगाचं किती असेल साधारण? 8 किलो 8 ते 10 किलोच्या मध्ये ते ह्याचं वजन आहे. आणि काकांचा वय काय असेल आता अंदाजे? साधारण 70च्या वरती वय असणार. तरी पण काकांची जी मित्रांनो इच्छा आहे, जी काकांच्या मनात जी कलेबद्दल किंवा आपल्या जे पहिल्यापासूनच्या पूर्वजांनी जो बोहाडा रचलेला होता तो अजूनपर्यंत चालवण्याचे त्यांच्या अंगात जे इच्छा शक्ती आहे ती खरंच आपल्या तरुण पिढीला एक प्रेरणादायी आहे. आणि त्यांच्याकडनं बघून त्यांच्याकडनं शिकून अजून नवीन पोरांनी ही कला घेतली पाहिजे, जेणेकरून असे बोहाडे आज जे कमी झालेले आहेत ते परत आपल्याला जे ठिकाणी आहेत ते टिकून ठेवता येतील. टिकून ठेवायचे समाजाची संस्कृती जपून ठेवण्यासाठी
हा आपली संस्कृती जी आहे, आपली जी खरी ओळख आहे ती हीच आहे. आणि ते आज पहिले कसं प्रत्येक गावामध्ये बोहाडा व्हायचा छोटा छोटा म्हणजे ह्याचा, पण आता ते बोहाडे कमी झालेले आहेत. आणि ते जी सोंग होते काय असे ते ज्यांनी जतन करून ठेवली त्यांच्याकडे आहेत, पण नाही ते विसरूनच गेले. आणि हा आणि 4-5 गाव मिळून आता एक बोहाडा होतोय. तर मित्रांनो सॉंग जे आहेत नाही ते ठेवले आहेत. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉंग आहे, त्याच्यानंतर ही पण सॉंग आहेत. मला अद्याप एवढी नावं माहिती नाही आहेत, मला माफ करा. पण जी पण नावं मला माहिती होती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला सुद्धा हे सॉंगांची नावं ऐकून घेण्याची उत्सुकता आहे. पण इथे सध्या कसं मॅनेजमेंट आहे आणि त्यांच्या मॅनेजमेंटमध्ये सगळे व्यस्त असल्या कारणाने माहिती द्यायला आपल्याला थोडासा वेळ लागत आहे. पण हे जे सॉंग आहे, हे सॉंग कोणता आहे मोठावाला? कैरवताटी. आणि तो तिकडचा वाला आणि हिडंबा. हे हिडंबा. हा. ओके, हिडंबा बोलतो आपण. एकादश सेवाला. आणि हे हा विठोबा. देवीचा आहे. देवीचं सगळ्यात रक्तादेवी. अच्छा, सगळ्यात सकाळी निघते ते हीच देवीचं का? नाही, ती जगदंबा सकाळी निघते. सकाळी निघते. अच्छा, मंदिर आहे. ओके. हनुमानचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ठेवतो. आणि हे बाकीचे जे नाचवतात ना ते बाकीचे तर घरी ठेवतात. बरोबर, म्हणजे आपलं सॉंग ज्याचं आपलं सामान ठेवतात, म्हणजे जो वर्षानुवर्ष नाचवतो त्यांना ते सामान ठेवतात. तर ठीक आहे मित्रांनो, जे सॉंग असतात ना ते ज्यांचं असतं त्यांच्या जबाबदारीने ते सामान ठेवतात. हे त्यांच्याकडे ते चांगलं राहतं. मी तिथे काय कलर वगैरे निघाला असं तर ते डागडुगी वगैरे काय स्वतः करून घेतात. धन्यवाद. आम्हाला माहिती, नाव सांगा ना तुमचं? अजित भोये दादांनी आपल्याला माहिती दिली, तर खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आता जे तुम्हाला बाबा दाखवले ना ते नाचवणार आहेत महादेवाचं सॉंग. तर मला खूप जास्त पर्सनल लेवलला एक्साइटमेंट आहे की त्यांचं सॉंग मला बघायचं होतं, म्हणून मी थांबलेलो आहे. तर आता फायनली ते आलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बाबा आहेत. तर चला बाबांचं सॉंग बघू. तर मित्रांनो, बोहाड्यात आलेलो आहे. तर एक छोटासा फन करूया आपण, ठीक आहे? मस्ती करूया, मजा मस्ती. ते बघा एवढे जण बघतात. अरे कोण टाकायचा कोण आहे? पाहत नुसतं ते टाकायचं, कोण नाही टाकत ते नुसतंच पाहायला. हा टाका चल. अरे चार एकदा टाका तुम पडला तर पण सर नीचे से भी डाल सकते, ऐसा भी डाल सकते हैं. भांडी टाक नको. एक मला पण थांब 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 थांब. फुसकॅट राय बघा, आता फुसकॅट राय. थांब ये. अरे फुसक्यात हार की गेला माझा. उडलं सर, त्याला मला काढ दे. ए ते उडला आता बरं नाहीचा पाहुणा कोस्या. एक तर नोटीचे काय ना तुझ्याकडे काय नाव काय जरा सुन. इधर इधर नाही इधर नाही साईड राहिला वारले त्यातले पाडीतला. ऐक कोस्या, ऐक येऊन बांगडी ते ठेवजो काय. ऐक मला खाली 20 रुपये रिटर्न, बाकी जागा पैसे तुला. 100 100 मधला 80 तुला, 20 रुपये मला. हो काय? लहान उचलून नाही तर लगेच ठेव. हो काय? टाक ना लवकर. तिथे पाहतशी अरे मला खाली 20 रुपये दे ना. अख्खं तुला, चल अख्खं तुला. ओय अख्खं तुला. हा तर वफादार निघला. पैसे मग बांगड्या टाकला, पैसा द्या बाबा.
₹20 देतं. तर मित्रांनो हे सगळं सॉन्ग बघता बघता मला एक वैशिष्ट्य दिसलं, ते म्हणजे कुठलंही सॉन्ग चालू होतं ना, जेव्हा नाचायचं सॉन्ग सुरुवात होतं तेव्हा हे जे सांबळ वादक आहेत तर ह्यांच्यासमोर सगळ्यात पहिले ते वंदन करतं. हे मी एक गोष्ट नोटीस केली. तर ह्यांच्या सगळ्यात पहिले ते वंदन करतं, ह्यांना ह्यांच्या पाया पडतं. त्याच्यानंतर जे सॉन्ग आहे ते ह्या साईडला फिरतं आणि नंतर मग जे वादक आहेत, जे सांबळ वादक आहेत ते त्याच्या मागनं सांबळ वाजत आणतात. सावळचे बोहाडे तेव्हा पोचावं. ओय ओय ओय, तू बरं ना. ओय ओय, पलटीला ना. ओय पलटीला ना. आय वय बा. 30 रुपये 30 रुपये. जाहिरात जाहिरात. माझे पैसे नको की जाऊ. 30 रुपये 30 रुपये. पलटीला ना. हळू हळू हळू. थांब. धीरे 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 धीरे. गाइस देखो मजा देखो भाई. बोहाड जरा समज घ्यायची ही पा भाई. अख्खा कर पण पलटी नको करत जाऊ. उद्या जायचं आहे काय. आता मी ह्याच्यावरती उड्या मारला बरोबर. ह्याच्यावरती तो मला बघून 2 जण अजून आले. त्यांनी पिलेली होती. तर बोलते हमको भी करना है ये. तो मी त्यांना असं समजवलं की भाई आम्ही इन्फ्लुएन्सर आहे. त्याला मी माझे फॉलोअर्स दाखवले. त्याला सांगितलं की आम्ही लोकांना सांगतो की असं नका करू. ठीक आहे, त्यांचा पण धंदा आहे. मी त्याची परमिशन घेतली. एक कंटेंट म्हणून मी गेलो, बाकी काही विषय नाही. तर जे पण कोणी बघतात ना, तर चुकीचं इन्फ्लुएन्स नका होऊ. हे लोक काय करतात, 2 दिवसाची त्यांची रोजीरोटी आहे त्याच्यासाठी ते करतात. तर त्या गोष्टींना थोडंसं सहकार्य करा. आपल्या गावात येऊन 2 पैसे कमवतात तर ठीक आहे ना भाई. आपला आदिवासी माणूस करू नाही शकत. आपल्या लोकांना हे करायला लाज वाटते. ते लोक करतात. पण आपले लोक काय करतात, त्यांच्या बरोबरी काय सोडून अरे ये तो भैया आहे. तर भैया आहे तो क्या हुआ, वो भी कमा रहा है. ठीक आहे ना. तर असं करू नका. ते बाहेरचे असले तरी पण जर आपल्याला वाटतं ना की आपल्या माणसाला करावं तर तुम्हीच करा. बाहेरचे येणारच नाही. सिंपल. ठीक आहे. तर मित्रांनो सावंतच्या बोहाड्यात आलेलो आहे आणि आपल्याला भेटलेला आहे दिवेश भाई. तर खूप दिवसापासून भेटायची होता आपल्याला. तर सध्या फक्त फोनवरच बोलणं चालू होता. तर आज भेटलो. आज तुमच्याकडे बोहाड्यात आलो आहे. काय सांगतो बाकी बस. तर सावंतच्या कॉमेडी पाहत होता लाईक कर जा बस. बाकी काय नाही. बोहाड्यात फुल मजा आहे. फुल मजा आहे. आज अखेर असेल काय. आज अखेर रात ना तुमच्याकडे. ठीक आहे. कोणी व्हिडिओ पाहत आता नको जास्त, कारण हे व्हिडिओ टाकेल ना बोहाडा सपल नाही. तर मागून पाच व्हिडिओ त्याच्यामुळे बोहाडा संपेल तोपर्यंत खपला बोहाडा. ठीक आहे. आणि हे मला पाहत आहेत. हाय कर. हे पाहायला येतात. हे आमच्याकडचे हिरो. ये कळलं तुम्ही. कळलं कळलं. चलनीच्या ये चलनीच्या हिरो. तर मित्रांनो हे बघा, ही आहे सॉंगांची लिस्ट. म्हणजे आज तारीख आहे 18. तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि एकूण सॉंग आहेत तर 46. इथे बघू शकता तुम्ही. पहिलं सॉंग होतं मुळवटी, आंबापालवी, नारायण, सारजा, गणपती, महादेव. म्हणजे हे तुम्ही पॉज करून बघू शकता नंतर तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे. आणि सगळ्यात शेवटचं सॉंग आहे ते भवानी मातेचं आहे. ठीक आहे. आणि समोर कोण सॉंग नाचवणार त्यांची नावं पण दिलेली आहेत. तर मित्रांनो आता जे आपण सॉन्ग बघितलं ना ते सॉन्ग होतं कौरवांचं. ठीक आहे. तर त्याच्यावरती सगळे जे कौरवांचे जे अवतार होते, म्हणजे कौतुक जे पण कौरव होते ते सगळे त्याच्यावरती लावले होते. आणि सॉन्ग खूप वजन आहे. जे बघूनच कळते की सॉन्ग खूप जास्त वजन आहे. आणि एवढं सॉन्ग नाचवणे म्हणजे खाऊ नाही, म्हणजे साधं काम नाही. आणि ते पण एवढ्या उत्स्फूर्तपणे आणि एवढ्या एनर्जेटिकली एवढं चांगलं सॉन्ग वाजत आहे. तर खूप चांगलं वाटलं. आणि ते दादा पण कृष्णदादा आहेत, ओळखीचे आहेत माझ्या. त्यांचा मस्त व्हिडिओ पण घेतला आपण. आणि बाकीचे सॉन्ग पण आहेत. मी जेवढी कव्हर करता येतील तेवढे सॉन्ग ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता वेळ झालेला मला निघायचा आहे. तर थोडेसे मी 1-2 सॉन्ग जर माझ्या कव्हर झाले तर मी घेईन आणि तर आपण व्हिडिओ स्विच करूया. ठीक मित्रांनो आता कैरवांचं सॉन्ग नाचवणार आहेत. तर आपण आता कैरवचा सॉन्ग बघू. ठीक आहे. तर मागे बघा रेडी झालेले आहेत. इकडे आपली बॉल चालू आहे. चला चला सुरू.
मित्रांनो बोहाडा झालेला आहे आणि बोहाडा खूप सुंदर आणि खूप चांगला वाटला बघायला. मजा पण केली, थोडीशी मस्ती पण केली, थोडंसं कल्चर पण बघितलं, थोडंसं आपली जी संस्कृती आहे ती पण जवळून बघण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला पण आवडला असेल जो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं. आणि जर तुम्हाला जरा तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल किंवा जरा तरी आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक बघतील. मराठीमध्ये कंटेंट बनवलेला आहे, तर आय होप तुम्हाला समजलं पण असेल जे मला सांगायचं आहे, जे मला मराठी लोक बघत असतील किंवा जे मला नॉन आदिवासी बघत असतील. तर हा होता आमचा बोहाडा, हा होता सायवनचा बोहाडा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काय तुमचं मत असेल तर कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.